नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात एका धक्कादायक बातमीने. सांगलीतला हा सगळा प्रकार आहे. सांगली जिल्ह्यात अजब फतवा निघालाय. ई पास विचारला जातोय आणि त्यात हा विचारत असताना शेतकऱ्यांची जात विचारली जाते. जिल्ह्यात रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकऱ्यांना आपली जात सांगावी लागते आणि त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते. रासायनिक खतांसाठी शासन कंपनीला अनुदान देतं. अनुदान देण्यासाठी 3 ते 4 वर्षांपासून ई पॉस मशीन यंत्रणा कार्यरत आहे. शेतकऱ्यांना दुकानात खत खरेदीसाठी गेल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर मशीनवर शेतकऱ्यांना अंगठा घेऊन खत दिलं जातं. मात्र गेल्या 3 दिवसांपूर्वी ई पॉस मशीन या सॉफ्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेट्स आलेले आहेत आणि यानुसार शेतकऱ्यांची वर्गवारी करण्यात येते. यासाठी शेतकऱ्यांना त्यांची जात विचारण्यात येते आणि त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जातोय. एक 4 ते 5 दिवसापूर्वी ई पॉज मशीनला त्याच्यावर आपण रासायनिक खत विक्री करतो त्यामध्ये एक नवीन अपडेट आलेलं होतं. 3.2 असं नवीन व्हर्जन त्यामध्ये आलेलं होतं. त्यामध्ये मशीन अपडेट केल्यानंतर त्यामध्ये एक नवीन ऑप्शन आता अलीकडं दिलेलं आहे. त्यामध्ये शेतकऱ्याची कॅटेगरी विचारली जाते. ह्याच्या आधी खत खरेदी करताना कधी शेतकऱ्याची कॅटेगरी विचारली जात नव्हती, पण आता शेतकऱ्याची कॅटेगरी विचारली जाते. त्यामध्ये एक 4 ते 5 ऑप्शन येतात. पहिला ऑप्शन असतो जनरल म्हणून, परत येतो तो अदर बॅकवर्ड क्लास येतो, त्यानंतर शेड्युल्ड कास्ट आणि त्यानंतर शेड्युल्ड ट्राईब असे 4 ऑप्शन विचारले जातात. शेतकऱ्याला कोणत्या जातीचा आहे असं विचारल्यानंतर थोडे शेतकऱ्यामध्ये नाराजी निर्माण होत आहे. ह्याच्या आधी कधी असं विचारलं जात नव्हतं. याच्या अगोदर शेतकरी जात वगैरे काय उचलत नव्हते. जसं की चौथीला एक धडा होता गावची चावडी म्हणून, की त्या गावच्या चावडीमध्ये कसं विचारलं होतं की गावात मंकींची संख्या किती आहे, तिथं डॉंकीमध्ये झालं. ती डॉंकी आता लाता मारायला लागल्यात. म्हणजे शेतकऱ्याच्या जातीच्या ह्याच्यावरून भांडणं लावायला लागली असं मला वाटायला लागलं. आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे सांगलीचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत. आसिफ, खुद्द खत विक्रेताच असे सांगताना दिसत आहेत की काही अपडेट्स या मशीनमध्ये आलेले आहेत आणि ज्यामध्ये कॅटेगरीमध्ये शेतकऱ्याची जात मेन्शन करावी लागते. पण या सगळ्या याच्यातनं या एकूणच सिस्टीमला काय साधायचं आहे? म्हणजे शेतकऱ्याची जात का विचारली जाते? विशाल, बघितलं तर शेतकऱ्यामध्ये संताप आहे. कारण का ज्यावेळी शेतकरी आपल्या शेतीसाठी रासायनिक खतं किंवा युरिया घेण्यासाठी जातो त्यावेळी त्या ठिकाणी त्या दुकानात गेल्यानंतर त्यावेळी आधार कार्ड, जे काही नंबर असेल, जन्मतारीख, जे काही विविध जे काही पूर्तता करतो त्याच पद्धतीनं त्यावेळी दुकानदार ज्या शेतकऱ्याला तुझी कास्ट काय म्हणजे कुठल्या जातीचा आहे त्यावेळी शेतकरी बुचकळ्यात पडतो. का माझी जात विचारताय. आणि या संदर्भात बोलण्यासाठी काही शेतकरी आपल्याकडं, त्यांच्याकडनंच जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल की आता ज्यावेळी युरिया जातात त्यावेळी तुमच्या समोर असं प्रश्न विचारला, तुमची जात काय, तुम्ही काय सांगाल? खरं तर कोरोनाच्या कालावधीनंतर आम्हा शेतकऱ्यांवर खूप सारी संकटं आलेली आहेत आणि या संकटांमध्ये मालाला योग्य रेट मिळत नाही आहे आणि चांगलं उत्पादन घेण्यासाठी विविध खतांची गरज असते. यापूर्वीच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं खत आणत असताना कोणत्याही प्रकारची जात विचारली जात नाही. पण आता केंद्र सरकारनं काय धोरण काढलंय काय माहीत नाही आहे, पण देशभरामध्ये अगोदरच जातीपातीच्या राजकारणानं बरबटलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा शेतकऱ्याची जात काढणं हे कोणत्या तत्वात बसतंय मला काही कळत नाही. आणि अशा प्रकारचं धोरण अवलंबून शेतकऱ्यांमध्ये जात पाडून पुन्हा एखादं मोठं युद्ध घडवण्याची भीती मला या ठिकाणी वाटते. तर भविष्यकाळामध्ये शेतकरी पुन्हा भांडेल आणि एकमेकांमध्ये भांडण्याची परिस्थिती निर्माण होईल का, अशी परिस्थिती मला येताना दिसणार आहे. आत्ता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये खरं तर पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या मालाला दर मिळत नाही आहे, शेतकरी हतबल झाला आहे, आत्महत्यासारखे पर्यायी मार्ग निवडू लागला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रश्नावरती, म्हणजे या मशीनमध्ये भलेही ती कॅटेगरी विचारली जाते, शेतकऱ्याची कॅटेगरी विचारली जाते, पण त्यात जात विचारण्याच्या प्रश्नाला घेऊन संताप व्यक्त केला. आज जो काय त्या पॉस मशीनवर जे काय फीडिंग करायचं आहे त्यामुळे प्रवर्ग या पद्धतीची एक त्यांनी तरतूद केलेली आहे.
आणि ती जात टाकल्याशिवाय पुढे तो फॉर्म कंप्लीट होत नाही अशा तक्रारी शेतकऱ्यांच्या येतात. एका बाजूला खताचे दर वाढलेत आणि दुसऱ्या बाजूला केंद्र शासन मागच्या दारानं या देशातल्या शेतकऱ्यांचा डाटा गोळा करते का, आधार बद्दल शंका या देशामध्ये निर्माण झाली, हा डाटा वापरला जातो का याच्याबद्दल शंका निर्माण झाली, प्रायव्हसी बद्दल लोकांच्या बद्दल मनामध्ये शंका निर्माण झाली. आता शेतकऱ्यांचा डाटा गोळा करत असताना त्यांचा जातनीय डाटा गोळा करून निवडणुकीसाठी हा वापरायचा आहे का, हा प्रश्न आता निर्माण झाला. अशा प्रकारे शेतकऱ्याला त्याची जात विचारून मग त्याला खत देणे हे अतिशय धक्कादायक आहे आणि याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. अशा पद्धतीने प्रत्येक कामासाठी जात विचारण्याची पद्धत सरकारी योजनांची सुरू होईल आणि त्याच्यामुळं जातीभेद हा आणखीन समाजातला वाढेल याचं भान सरकारने ठेवलं पाहिजे आणि सरकारने असे प्रकार ताबडतोब बंद केले पाहिजे. पुढे पाहूयात दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीची कारवाई जी ती केली जाते. उद्योजक सदानंद कदम ईडीच्या ताब्यात आहेत. रत्नागिरी खेडमधील कुडोशीतून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. रामदास कदम यांचे लहान भाऊ सदानंद कदम यांना आता ईडीचं पथक त्यांना ताब्यात घेऊन मुंबईकडे रवाना झालेलं आहे. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना ताब्यात घेण्यात आलं. ईडीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतल्याचं कळत आहे आणि हे पथक आता त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेनं रवाना झालंय. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेक नंतर बघूयात महिला दिनाच्या 2 दिवसांनंतर महिलेनेच महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बीडमध्ये सासूने सुनेच्या मासिक पाळी संदर्भात किळसवाणं कृत्य केलं. पीडितेचं सासर बीडमध्ये असून ऑगस्ट 2022 मध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आलाय आणि या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारं हे कृत्य असून एक जबाबदार वृत्तवाहिनी म्हणून आम्ही या कृत्याचा निषेध करतो. महत्त्वाच्या बातम्या आपल्याला जाणून घ्यायच्यात पण त्यापूर्वी सुरुवात करूयात एका ब्रेकिंग न्यूजने. सांगली खत खरेदीसाठी अजब फतवा जो आहे तो काढण्यात आला. ई पॉजसाठी आता जात विचारली जाते. पालकमंत्री सुरेश खाडेंनी याबद्दलची दखल घेतली आहे. पालकमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि न्यूज 18 लोकमतनं सर्वप्रथम ही बातमी दाखवलेली आहे आणि ती बातमी आम्ही लावून धरली आहे. या सगळ्या विषयाला घेऊन आता खुद्द पालकमंत्री सुरेश खाडे यांना दखल घ्यावी लागली आहे. या ई पॉजसाठी जी माहिती यामध्ये भरावी लागते म्हणजे जो शेतकरी खत घेणार आहे त्याला काही माहिती या ई पॉजमध्ये त्याची भरणं आवश्यक आहे. पण यामध्ये कॅटेगरीमध्ये त्याची जात विचारली जाते आणि जात का विचारली जाते असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांनी याबद्दल संताप व्यक्त केला. आपल्यासोबत बोलण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे सर आहेत. सर काय सांगाल या ठिकाणी खत विक्री होत असताना त्या ठिकाणी बाईट मला दाखवली, पत्रकार दाखवली, माझ्या नॉलेजमध्ये काय आलं नाहीये पण निश्चितच असे जात का विचारली जाते याचं कारण आपण शोधलं जाईल. मी कलेक्टर आणि कृषी अधिकारी जिल्ह्याचा त्यांना मी विचारेन की असे एक बाईट फिरते त्यामध्ये आपलं काय आदेश काय गव्हर्नमेंटचे काय आदेश आहेत. गव्हर्नमेंटचे आदेश होऊ शकतं की मागासवर्गीय ओबीसी एसटी लोकांना काहीतरी फॅसिलिटीमध्ये ही जर खतं वाटायचं चालू असेल, गरीब लोकांना वाटायचं असेल तर ती त्या लोकांची कास्ट घेणं जरुरीच पडणार. पण तसं झालं की नाही मी सगळी चौकशी करेन आणि चौकशी करून मी तुम्हाला अवगत करेन. सबसिडी असणं हा वेगळा प्रकार आणि जात विचारणं हा वेगळा प्रकार. त्या ठिकाणी नेमकं काय प्रकार घडला या संदर्भात तुम्ही कलेक्टर असतील किंवा जिल्हाधिकारी असतील किंवा इतरांना तुम्ही चौकशीचे आदेश देणार? जर गव्हर्नमेंटने तसं दिलं असेल तर तो भाग वेगळा आहे. जर गव्हर्नमेंटने दिला असेल बाबा ह्या कास्टलाच आपल्याला हे सवलत द्यायचं आहे तर कास्ट विचारायला लागेल कारण जनरल होणार चालणार नाहीये. त्यामुळे तसं असेल तर तीही चौकशी करेन मी आणि त्या पद्धतीने तुम्हाला अवगत करेन मी. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री. सांगलीमध्ये खताची या ठिकाणी विक्री होत असताना त्या ठिकाणी जाती संदर्भात अधिकाऱ्यांकडून वारंवार उल्लेख होत होता आणि या संदर्भामध्ये आता स्वतः सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी चौकशी करण्याचे आदेश न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून दिलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, विधान भवन, मुंबई. आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे नाशिक जिल्ह्यातनं. नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार विरोधात आंदोलन केले. पंकज भुजबळांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं असून आंदोलकांनी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला.
कांदा द्राक्षासह शेतमालाला योग्य भाव आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला। आणि दृश्य आपण बघतोय की आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। आज तिथीनुसार शिवजयंती जी ती साजरी केली जाते आणि त्या अनुषंगाने ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचीच ही दृश्य आपण बघतोय की आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। आणि यावेळी मनसेचे सगळे पदाधिकारी तिथे उपस्थित आहेत। राज ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता मनसेच्या वतीने आज तिथीनुसार जी शिवजयंती साजरी केली जाते या अनुषंगाने काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे तिथे दाखल झालेत। आणि इथं आपण बघतोय की ड्रोनच्या माध्यमातून इथं पुष्पवृष्टी देखील केली जाते। थोड्याच वेळात राज ठाकरे इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील। राज ठाकरे आता शिवाजी पार्कमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज तिथीनुसार शिवजयंती जी ती साजरी केली जाते त्याच निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मनसेचे सगळे पदाधिकारी तिथं उपस्थित झाल्याचं आपण बघतोय। राज ठाकरेंसोबत मनसेचे सगळे पदाधिकारी देखील इथं उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। राज ठाकरेंकडून शिवरायांना अभिवादन करण्यात आलंय। शिवाजी पार्कमध्ये असणाऱ्या अश्वारूढ पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर ते आवर्जून या ठिकाणी आज तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंती कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते।